रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस कसे तयार होतात आणि त्याचा शरीरावर कसा गंभीर परिणाम होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस कसे तयार होतात तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे आतल्या भिंतीला इजा होते. रक्तवाहिन्यांच्या आत एक नाजूक आवरण असतं आणि त्या कारणांमुळे आपल्या रक्तवाहिन्यांना इजा होते आणि इजा झाल्यानंतर बीपी वाढतो. मधुमेह, धूम्रपान, तंबाखू, सतत ताणतणाव, जास्त तेलकट तिखट प्रक्रिया केलेलं अन्न खाणं, त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल साठायला लागतं आणि इजा झालेल्या जागी LDL म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतं, चरबी वाढते, कॅल्शियम वाढतं, दाह निर्माण होतो आणि हे सर्व हळूहळू साचू लागतं आणि प्लॉक तयार होतो. त्याचप्रमाणे रक्तवाहिनी आपली अरुंद होते. प्लॉक वाढत गेल्यावर रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते, रक्तप्रवाह मंद होतो, ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि अचानक ब्लॉकेजेस होऊ लागतात. कधीकधी प्लॉक फुटतो आणि त्यावर रक्ताची गाठ तयार होते. अचानक पूर्ण ब्लॉकेज होतो. यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो. ब्लॉकेजेसचे आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होतात, जसं की हृदयावर. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असेल तर छातीत दुखतं, धाप लागते, थकवा जाणवतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मेंदूवर परिणाम होतो. मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात, त्यामुळे चक्कर येते, बोलताना अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे हातपाय सुन्न होतात, लकवा येण्याची शक्यता असते. पायांमध्ये ब्लॉकेजेस येतात, चालताना पाय दुखतात, पाय थंड पडतात, जखमा उशिरा भरून येतात आणि गंभीर स्थितीमध्ये आपले पाय कापण्याची सुद्धा वेळ आपल्यावरती येऊ शकते. त्याचप्रमाणे किडनीवर परिणाम होतो. किडनीला रक्तपुरवठा कमी होतो. BP नियंत्रणात राहत नाही. हळूहळू किडनी फेल होण्याचा धोका वाढतो. डोळ्यांवर परिणाम होतो. दृष्टी धूसर होते. अचानक कमी दिसतं. कायमची दृष्टी जाण्याचा धोका वाढतो. सर्वसाधारण लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते, अंगामध्ये जडपणा जाणवतो, व्यायाम सहन होत नाही आणि ब्लॉकेजेस वाढण्याची जी मुख्य कारणे आहेत, त्यातील पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचा आहार घेणं, त्याचप्रमाणे शरीराची हालचाल न करणं, लठ्ठपणा, झोपेचा अभाव, राग जास्त, चिंता, नैराश्य, हार्मोनल बदल. महिलांमध्ये 40 ते 50 वर्षानंतर हार्मोनलमध्ये बदल जाणवतात. ब्लॉकेजेस टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की दररोज चाललं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, फायबरयुक्त आहार घ्या, साखर, मीठ मर्यादित ठेवा, ताणतणाव नियंत्रणात ठेवा, नियमित तपासण्या करा, जसं की BP, शुगर, लिपिड प्रोफाईल यासारख्या टेस्ट नक्की करा. यामुळे आपल्या शरीराची आपली स्थिती समजण्यास आपल्याला मदत होते आणि त्यानुसार आपल्याला योग्य ते उपचार नक्कीच घेता येतात.